राईट. संकटात सापडलेल्या महिलांकरिता विशिष्ट हेल्पलाईन क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधण्याची सुविधा आता संपूर्ण राज्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहशतवादी आणि नक्षलवादी कारवायांची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी माझे शासन राज्य पोलीस दलाचे आधुनिकीकरण करून त्यांना अत्याधुनिक शस्त्रे, साधनसामग्री आणि दळणवळणाची साधने पुरवित आहे. राज्यात गुन्हा व गुन्हेगार मागशोधन नेटवर्क प्रणाली संबंधातील संगणकीकरणाचा एक व्यापक प्रकल्प राबवण्यात येत आहे. ही प्रणाली राष्ट्रीय नेटवर्कचा एक भाग असून त्यामुळे गुन्हेगारी कारवायांची माहिती मिळण्यास मदत होईल. गुन्ह्याच्या शोधांमध्ये न्यायवैद्यक शास्त्राचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन नागपूर येथे एक नवीन न्यायसहाय्यक विज्ञान संस्था सुरू करण्यात आली आहे. परिषद. केंद्र सरकारने संपूर्ण भारतातून नक्षलग्रस्त जिल्हे म्हणून 78 जिल्हे जाहीर केले असून त्यात राज्यातील गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्याचा समावेश आहे. नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून या जिल्ह्यांमध्ये एकात्मिक कृती योजना राबवण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्याकरिता 2010-11 या वर्षासाठी 25 कोटी रुपये इतक्या आणि 2011-12 या वर्षासाठी 30 कोटी रुपये इतक्या वित्तीय सहाय्याची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत अंगणवाडी, शालेय इमारती, पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रस्ते आणि विद्युतीकरण यांसारख्या महत्त्वाच्या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. माझ्या शासनाने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मरणार्थ यशवंत पंचायत राज अभियान सुरू केले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सुशासन आणि विकास या संबंधीचे निकष विचारात घेऊन तीनही स्तरांवरील अत्युत्कृष्ट पंचायत राज संस्थांना दरवर्षी 12 मार्च या स्वर्गीय श्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंती दिनी पुरस्कार दिले जातात. परिषद. पंचायत राज संस्थांमध्ये अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी शासनाने संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र म्हणजे संग्राम हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सर्व पंचायत राज संस्थांना संगणक, बहुउद्देशीय प्रिंटर, इंटरनेट जोडणी आणि 20,000 स्थानिक युवकांचे तांत्रिक स्वरूपाचे मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. मला हे सांगण्यास आनंद होत आहे की महाराष्ट्र राज्य हे ग्रामीण भागात ई-गव्हर्नन्स कार्यक्रम राबवणारे देशातील एक अग्रेसर राज्य आहे. ग्रामसभा बळकटीकरण अभियान राज्यात अत्यंत जोमाने राबवण्यात येत असून ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्य यासंबंधीचे पुस्तिका सुमारे 1 कोटी कुटुंबांना 5 जून 2011 या जागतिक पर्यावरण दिनी वितरित करण्यात आल्या आणि त्याद्वारे त्यांना ग्रामसभेचे महत्त्वही पटवून देण्यात आले. परिच्छेद. ग्रामीण भागाचा पर्यावरणाभिमुख असा सर्वसमावेशक विकास घडवून आणण्यासाठी शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना सुरू केली आहे. भारताच्या माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते राज्यातील एकूण 810 ग्रामपंचायतींना पर्यावरण विकास रत्न हा पुरस्कार देण्यात आला असून पर्यावरण ग्राम कार्यक्रमात सहभागी झालेल्या गावांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने 389 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. परिच्छेद. मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी व दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना पहिल्या टप्प्यात गडचिरोली, जालना, नंदुरबार, धाराशिव, रत्नागिरी, सोलापूर, ठाणे, वर्धा आणि यवतमाळ या 9 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत आहे. राज्यात निर्मित सिंचन क्षमतेचा वापर वाढविण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जुलै 2010 ते जून 2011 या सिंचन वर्षात प्रत्यक्ष सिंचित क्षेत्रात 4.21 लाख हेक्टर इतके भरीव वाढ झाली आहे. राज्यातील उपलब्ध साधनसंपत्तीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आणि भूजलाच्या अतिवापरास प्रतिबंध करण्यासाठी एक सर्वसमावेशक कायदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्टॉप.